जय शिवराय मित्रांनो, आज तुळशी घ्यायची होती म्हणून आम्ही नर्सरीमध्ये आलो होतो. रानू झोपली होती कारमध्येच, तर तिला गाणे लावून झोपून टाकला आणि लगेच बघा ही नर्सरी आहे. ही नर्सरी पुणेरी स्वीट जवळ आहे, डुडुळगावमध्ये. छान स्वस्त म्हणजे एकदम कमी रेंजमध्ये चांगले तुम्हाला इथे फुलांची व्हेरायटी मिळते. ते बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान. आणि हा जो काका आहे हा पण म्हणजे रिजनेबल प्राईस देतो झाडांची. जर घ्यायचं असलं तर, खूप सारे झाडं घ्यायचे असले तर खूप वेगवेगळ्या व्हॅरायटीची झाडं आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि फुलांचे सर्व हे बघा, कलरचे फुल्स. आता यांचे मला सर्वांचे नाव माहिती नाही आणि विचारले पण नाही, पण छान जे होम डेकोरेट साठी असतात ते आहे इथे. खाली सिरॅमिकचे तुळशी वृंदावन, नंतर कुंडी, ते पण सस्त्या दामामध्ये मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही विजिट करा इथे. लोकेशन वगैरे मी शेअर करतोच. आपल्या पुणेरी स्वीटजवळ तिथूनच बाजूला एक दवाखाना आहे, त्याच्या बाजूलाच आहे. शंभू पण चेक करत होता इकडे तिकडे काय कोणकोणते झाडे आहेत. तर आम्हाला एक तुळशीचं झाड घ्यायचं होतं, तर आम्ही त्याला सांगितलं की बाबा एक तुळशीचं झाड दे छोटंसं. कारण की मागचं जे झाड होतं आमचं तुळशीचं ते आम्ही गावाला गेलो होतो म्हणून सुकलं होतं आणि जळलं होतं. त्यामुळे आज आम्ही एक तुळशीचं झाड आणि लगेच समोर आम्हाला वाय कॉर्नरला जायचं होतं. तर तिथे एक कुदळी गार्डन आहे छोटंसं. छानपैकी आम्ही कार लावलेली, इथून बघता सनसेट होत होता. छानपैकी नजारा होता आज, चांगला मिळाला आम्हाला बघायला. हे बघा, इथं लगेच बाजूला वाय कॉर्नरला राईट मारला तुम्ही तर ये समोर इथं गार्डन दिसेल तुम्हाला. छोटं नवीन झालेलं आहे, आता सध्या डेव्हलप नाही एवढं, पण म्हाताऱ्यांसाठी किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे आणि कपल पण इथं येऊन बसतात, टाईमपास करतात. आणि इथे तुम्ही बघू शकता वर हा एंट्री गेट आहे, इथून आम्ही हा शंभू जातो आहे. फक्त वॉकिंगसाठी छानपैकी आहे गार्डन डेकोरेट केलेला. बाजूला JCB वगैरे, ते बाजूची जी JCB आहे ते पण त्यांचा पण तुम्ही ते पण बघू शकता. इकडे छानपैकी गार्डन डेकोरेट केलेलं आहे. लहान मुलांना खेळायला असं फार काही नाही, म्हणजे घसरगुंडी वगैरे एवढं काही आहे नाही. थोडंफार आहे, पण ते पण तुटकाळ झालेलं आहे. सध्या डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. तर तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. म्हणजे फिरायला, वॉकिंगला वगैरे यायचं असेल तर चांगलं आहे, त्याच्यासाठी चांगलं आहे. आणि थोडं जर शांती पाहिजे असेल तर येऊन तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येऊन गप्पा हाणू शकता इथे बसून अर्धा एक तास. छान वाटेल तुम्हाला. रात्री तर खूप छान वाटते, लाईटिंग वगैरे दिसतात, लाईट वगैरे लावलेलं आहे. मी तर आता 6 वाजता आलेलो आहे, तर वातावरण एकदम फ्रेश होतं, छान आहे. तिकडेच आम्हाला सनसेट दिसत होता, सूर्य मावळताना. ते बघा, खूप छान फोटो आलेला आहे. इथे थोडंसं लहान मुलांसाठी त्यांनी, ॲक्च्युली लहान मुलांचं नाही आहे, मोठ्या ओपन जिमसारखं आहे, बट ठीक आहे, लहान मुलं खेळू शकतात त्याच्यासोबत. आणि हा बघा समोरच माउंटेन आहे, जो फॉरेस्ट एरिया आहे. सर्व पूर्ण हिरवगार झालेलं, मस्त छानपैकी असं सुंदर ऑक्सिजन मिळेल तुम्हाला. सनसेट चालू आहे. तर असेच नवीन इन्फॉर्मेशन बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असेच नवीन प्लेसेस आणि नवीन ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करेल, जेवढं माझ्याकडनं होईल. तर तुमच्या मुलांना घेऊन किंवा फॅमिलीला घेऊन तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट देऊ शकता. छानपैकी मोठं ग्राउंड आहे, इथं वॉक करू शकता. तर नक्कीच व्हिजिट द्या एक वेळा कुदळे गार्डनला. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.